ते झी 24 तास कल्पना खरातच्या गावी पोहोचलं, तिच्या माहेरी पोहोचलं. पाडळी ग्रामस्थांनी यावेळी खरातचे अनेक किस्से सांगितले. खरात आणि कल्पनाच्या लग्नाबद्दल ग्रामस्थांनी माहिती दिली. इथं होतो आंघोळच्या हळदीच्या टायमाला तो कपडे काढीत नव्हता. कमल काढून बळजबरीनं कपडे काढले बनेल त्याच्यावर वार होती. वाटत म्हणलं हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे. हा मागून त्याचा लग्न झालं त्यांचं. मग इकडं दहाव्याला त्याच्या सासऱ्याच्या आला तर आमची मंडळी काय म्हणली का बाबा आहे ना याला सगळं समजत आहे. हा याला आपल्या पोरा या दारू पित याला समजते, हा सगळं बंद करील. पण हा पैसे घेतोय, मग त्याला घरी सुद्धा नेलं नाही. हा इथपर्यंत मान्य. मग तुला पुढे घरीच नेलं नाही मी. त्याच्यात ना इकडे एक यांची हलेकीची परिस्थिती तिकडे बाहेर आहे, त्यांचं नाही सांगता येत मला. तिकडे काय मला इडलंय ना हलेकीची परिस्थिती शिंदे कुटुंबाशी. तर त्या टायमाला तो कॅप्टन खरात या नावाने किंवा हाँगकाँग रिटर्न या नावाने प्रसिद्ध होता. तर त्या टायमाला काही कुणाला काही कल्पना नव्हती. एक झाला समन झाला त्या मुलीचं, त्याचं लग्न जमलं. 4 नातेवाईकांनी तिकडचे इकडचे तो समन केला, ते लग्न व्यवस्थित तिथं पार पडलं. तर एकदम छोट्या ह्याच्यात ते लग्न त्या टायमाला झालं होतं. त्या टायमाला लोकांची गावची परिस्थिती बी तशीच होती. आजही त्या कुटुंबाची इथल्या स्थानिक परिस्थिती एकदम गरीब आहे आणि असा तो समन झालेला आहे. तर त्यानंतर त्यांचा त्यांनी काय तो प्रश्न बसवला या अंकगणित काय असेल त्याच्यातून, तर तो आज एवढा केंद्रात समजा राज्यात मोठमोठ्या नेत्यांपासून पोहोचलाय. त्याला हे मोठे लोक सुद्धा बळी पडले. मी त्यांच्या ऑफिसला जाऊन येईल. माझं थोडं जमिनीचं काम होतं. माझी गोंद्याला महामंडळीचे वडिलांची इस्टेट होती. त्या इस्टेटीसाठी मला ती इस्टेट मिळावं म्हणून मला एकाने सांगितलं करत बाबा असे ते करून जातात. म्हणून मी आणि निवृत्ती गणपत डोली आणि 3 वेळेस गरके घातले. त्यांनी आमच्या जमिनीचा माझा व्यवहार पण केला होता. तो म्हणे 4 लाख रुपये तुला देतो आणि तू सही करून मोकळा होय. पण मला ज्या वेळेस ते मी बाहेर निघताना ते जे बाकीचे बसेल होते बाकड्या त्यांना मी पाहिलं म्हणलं आपल्याला इथं काय आपल्याला जमणार नाही. मग मी ते कॅन्सल केलं आणि निघून आलो. मी काय बघ त्यांचं ते जेल पेण्यासाठी नव्हते गेलो, माझ्या जमिनीचं काम होतं.